गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर सकाळी आवरलं आणि मला जायचं थोडं बँकेत. मम्मीचं काम आहे आणि ह्याच्यामध्ये माझी गावची बॅग आहे जी मला वॉश करायची आहे. तर मम्मीच मला धुवून देते ती, मला एवढे काही जमत नाही. तर ती सुद्धा मम्मीला द्यायची आहे आणि बँकेत जायचं इथून. आणि कृषिका गेली आशूबरोबर किशोरीकडे. म्हटलं तेवढ्या वेळात माझं काम करून येते. आणि मी माझ्या लग्नाची साडी जी लग्न लागताना नेसलेली ते 4 वर्षानंतर आत्ता काढली, तर ती सुद्धा आणली आहे मम्मीकडे. ती वॉश करून ड्राय क्लिनिंगला ह्याला इस्त्री करायला द्यायची आहे. आणि यावेळेला विचार चालला आहे गिरगावला जायचा आपल्या गुढीपाडव्यासाठी. बघूया जायला मिळतं आहे का. तयारी तर सगळी चालू आहे. चला शोधलं काय. तर मम्मीकडून निघाले आणि बँकेत आली सुद्धा. कृषिकाला तर जाताना घ्यायचं आहे. आशू आणि काम पटकन होतं आहे का बघूया. दम लागला. तर आपलं काम झालं, कारण का आईचं जे अकाउंट होतं ते ब्लॉक झालं आहे, तेच बघायला आलेली चालू आहे की नाही. सो आता ते बंदच करावं लागेल, त्यासाठी बँकेत आलेली. आणि आता चालले ड्रेस शिवायला. मी ड्रेस पीस घेतला होता खूप दिवस झाले. आता शिवेन राहून जायचा. तो ड्रेस पीस मागे मला किरणने घेतला होता, 7-8 महिने झाले. असाच पडून होता, म्हटलं शिवून टाकूया. चला तर आपण आलोय आशिष भाऊंकडे. गिरगावला मोठा जो सोहळा असतो त्याच्यामध्ये फेटे वगैरे बांधतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे फेटे आहेत. जर कोणाला हवे असतील त्यांना कॉन्टॅक्ट करा. इन्स्टा आय डी काय हो तुमचं? अद्वैत आर्ट्स ना. आणि ते स्वतः फेटे सुद्धा बांधतात आणि हे रेडीमेड आहेत ना. गणपतीचं सुद्धा आहे. आतमध्ये त्याला वेलक्रो छोटा मोठा दोन्ही करू शकतात. बघू चिकू बोल दे. वा सेम फिट आहे जो मोठ्या माणसांना पण बसतो आणि याला पण फिट बसला. हा तोंड वरती कर. अरे बापरे, आया आया काम छान दिसतोय. बाळ माझं छान दिसते. तर हे फेटे बांधून दाखवले मगाशी आशिषनी. तर हा जो साडीचा फेटा आहे, जर तुम्ही साड्या दिलात तर किती रुपये? 400 रुपये. तुझ्या 350. तर तुम्ही जर साडी दिलात तर 400 रुपये. आणि गिरगावला आशिष भेटणार आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी. तर तिकडे डायरेक्ट तिकडे भेटेल तुम्हाला. कुठे असतो गिरगावला? स्टॉप सेंटर प्लाझा इथे भेटेल गिरगाव चर्चच्या इकडे. आणि जर तुम्हाला लग्नातल्या ऑर्डर द्यायचे असेल म्हणजे खास स्पेशल म्हणजे नवरदेवाचे फेटे वगैरे असतात ते हे असे असतात ॲडजस्टेबल वगैरे. तर त्याचे वेगळेच काहीतरी चार्जेस आहेत. म्हणजे त्याचे सांग. त्याचे चार्जेस आहेत. मी 1500 रुपये ठेवलेले आहेत. नाही, नवरदेवाचे माझे आहेत ते माझं स्वतःचं मटेरियल असेल. त्याच्यामध्ये रोज आहे, पेजार आहे, परत साडी आहे. साडी ब्लाऊज पीस सकट तुम्हाला भेटेल ती सगळी. त्याची 3500 रुपये स्टार्ट आहे माझी. म्हणजे स्पेशल पेटा असणार तो नवरदेवासाठी. आणि वराडीसाठी जी वराती असतात त्यांच्यासाठी पर पेटा माझा 100 रुपये साडी आहे. पण मुंबईमध्ये कुठे ऑर्डर असेल तर ते 50 पेटे मिनिमम तुम्हाला परचेस करावं लागतं. त्यामध्ये पेटा आणि बांधून सगळं तुम्हाला माझ्याकडून असेल. त्याचे 100 रुपये एक पेटा असणार. पण मिनिमम 50 पेट्यांची ऑर्डर पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या बाहेर असेल तर 100 पेटे. ट्रॅव्हलिंग वेगळी लागते. तर लवकर ऑर्डर द्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गिरगावमध्ये भेटूया.
तर संध्याकाळ झाली आहे, दुपारी आशिष भाऊंकडून आलो, जेवलो आणि जे झोपलो ते आत्ता उठलो आहे, चहा नाश्ता केला आणि आज खूप दिवसांनी वाटाणा भात करणार आहे कारण की रोजचं डायटिंगचंच चालू आहे. तर किरणने डाएटसाठी हे भांडं आणलेलं, काय राहिलं म्हणतात, स्टीमर कुकर. एक दोनदा असं झालं की माझा कुकर व्यवस्थित लावून सुद्धा उडाला, जास्त पाणी ठेवलेलं एकदा कमी झालं, त्यामुळे कुकरची मला भीतीच वाटते. जर कोणाला कुकरचं जमत नसेल तर हे घेऊन या. त्याच्यामध्ये मी गाजर, वाटाणा आणि आपले पुलावचे राईस टाकलेत. म्हटलं ते पहिले उकडून घेते, बघूया कसे ते उकडलेत. एकदम झटपट होतं, 10 मिनिटाच्या आत होऊन जातं. चला हे बघा आत्ताच लावलेले आणि एकदम प्रॉपर भात पण आपला म्हणजे राईस पण आपला सुट्टा झाला आहे बघा. तर टायमर असतो तो सेट करायला लागतो. जास्त वेळ नाही लागत, सगळं झटपट होऊन जातं. अंडी वगैरे व्यवस्थित चांगलं बॉईल होऊन जातं आहे बघा. कडधान्य पण मी भाजीसाठी ह्याच्यातूनच उकडून घेते, मग डायरेक्ट फोडणीला देते भाजी. तर आज एअर फ्रायर लावलाय परत. हे बघा असं चिकनचं हे काय राहायला बोलतात, चिकन आपलं 65 असतं तसं कमी मसाल्यांमध्ये विदाऊट तेलाचं ते बनवते आज. बोल शुभम करोती करोती कल्याणम. झालं लगेच, चालू. संध्याकाळ झाली आणि घरातलं सगळं जेवण आटपून आम्ही आलोय मम्मीकडे. तर कृषिका पुढे चालत तिला विचारलं कुठे चालू आहे, तर आईकडे. चला, कोणाची आई आहे, आई कोणाची आहे, धावू नको पडणार. कोण आहे, बाबा असेल घरात. बाबा झोपलेत. तर आत्ताच मम्मीकडून आली आहे, चेंज केलं आणि किरण आली, किरणचीच वाट बघते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या आशिष भाऊंचं फेट्यांचा जो बिझनेस आहे, ज्यांना कोणाला गुढीपाडव्यानिमित्त फेटे बांधायचे, जे गिरगावला येणार आहेत त्यांनी नक्की त्यांच्याशी संपर्क साधा. खूप छान फेटे बांधतात आणि ते पण एकदम पटापट. त्याआधी त्यांचा इन्स्टा ID पण मेन्शन केला आहे माझ्या स्टोरीवर. नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.